नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान विषयातील बल व दाब या धड्याखालील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। यातील पहिलं विधान आहे, एसआय पद्धतीत बलाचे एकक टिंबटिंब हे आहे। पर्याय आहेत डाइन, न्यूटन आणि जूल। यातील योग्य पर्याय आहे न्यूटन। दुसरं विधान आहे, आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो। पर्याय आहेत वातावरणीय, समुद्राच्या तळावरील आणि अंतराळातील। यातील योग्य पर्याय आहे वातावरणीय। तिसरं विधान आहे, एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंबटिंब द्रवात प्लावक बल टिंबटिंब असते। पर्याय आहेत एकसारखे, घनतेच्या, भिन्न आणि क्षेत्रफळाच्या। यातील योग्य पर्याय आहे घनतेच्या आणि भिन्न। चौथं विधान आहे, दाबाचे एसआय पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे। पर्याय आहेत न्यूटन प्रति मीटर घन, न्यूटन प्रति मीटर वर्ग, किलोग्रॅम प्रति मीटर वर्ग आणि पास्कल प्रति मीटर वर्ग। यातील योग्य पर्याय आहे न्यूटन प्रति मीटर वर्ग। स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे, सांगा पाहू माझा जोडीदार। यातील अ आणि ब गटातील तपशील खालील प्रमाणे आहेत। आपल्याला अ गटातील तपशिलाच्या ब गटातील तपशिलाशी जोड्या लावायच्या आहेत। मुलांनो, मोठ्या वर्गात असा जोड्या लावण्याचा प्रश्न सोडवताना बाणांचा किंवा रेषांचा वापर न करता ब गटाच्या जागी योग्य क्रमाने उत्तरे लिहावीत। जसे अ गटातील द्रायूची जोडी आहे ब गटातील उ, सर्व दिशांना सारखा दाब। धार नसलेली सुरीची जोडी आहे ई, कमी दाब। अणकुचीदार सुईची जोडी आहे अ, जास्त दाब। सापेक्ष घनतेची जोडी आहे ई, विशिष्ट गुरुत्व। आणि हेक्टोपास्कलची जोडी आहे आ, वातावरणीय दाब। याप्रमाणे अ गटासमोर तुम्ही ब गट न लिहिता सरळ उत्तरांचा गट लिहायचा आहे। स्वाध्यायातील तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न आहे, पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला, तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल? कारण लिहा। उत्तर, पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला तर तो पाण्याखाली बुडून न राहता वर येईल आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगेल। कारण प्लास्टिकची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते, म्हणजेच प्लास्टिक हे पाण्यापेक्षा हलके असते। दुसरा प्रश्न आहे, माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते? उत्तर, अवजड वाहने आणि त्यातून वाहून नेल्या जाणाऱ्या मालाचे वजन खूप जास्त असते, त्यामुळे रस्त्यावर पडणारा दाबही जास्त असतो। चाकांची संख्या जास्त असल्याने हा दाब मोठ्या क्षेत्रफळावर विभागला जातो, ज्यामुळे रस्त्याला खड्डे पडण्याचा धोका कमी होतो आणि वाहनाच्या वाहतुकीत अडथळा येत नाही। तिसरा प्रश्न आहे, आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो, तो आपल्याला का जाणवत नाही? उत्तर, आपल्या डोक्यावर 105 पास्कल एवढा हवेचा दाब असतो, परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्येही हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते व त्यातील दाब वातावरणीय दाबा इतकाच असतो। त्यामुळे वातावरणाचा दाब संतुलित होतो आणि तो आपल्याला जाणवत नाही। स्वाध्यायातील चौथा प्रश्न आहे, असे का घडते? यातील पहिलं विधान आहे, समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते। उत्तर, समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात क्षारांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्याची घनता कमी असते, त्यामुळे गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलपर्यंत बुडते। दुसरं विधान आहे, धारदार चाकूने फळे सहज कापता येतात। उत्तर, चाकू धारदार असल्याने त्याच्या धारेचे क्षेत्रफळ खूप कमी असते, त्यामुळे आपण लावलेले बल जास्त प्रमाणात लागले जाते। या उलट चाकू बोथट असेल तर त्याच्या धारेचे क्षेत्रफळ वाढते, त्यामुळे लावलेले बल जास्त क्षेत्रफळावर विखुरले जाते आणि पदार्थ सहज कापला जात नाही।
तिसरं विधान आहे, धरणाची भिंत तळाशी रुंद असते. उत्तर, पाण्याच्या पृष्ठभागापासून जसजसे तळाकडे जावे तसा दाब वाढत जातो. धरणातील पाणी खोल असते आणि पाण्याचा साठाही मोठा असतो, त्यामुळे तळाशी असणारा दाब प्रचंड असतो. हा प्रचंड दाब भिंतीला सहन व्हावा म्हणून धरणाची भिंत तळाशी रुंद असते. चौथं विधान आहे, थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. उत्तर, वस्तू स्थिर असेल तर ती वस्तू आहे त्याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते. यालाच जडत्व म्हणतात. त्यामुळे अचानक बसने वेग घेतला तरी बसमधील प्रवाशांची शरीरे स्वतःच्या स्थिर स्थितीतच राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. स्वाध्यायातील 5वा प्रश्न आहे, खालील सारणी पूर्ण करा. यातील पहिल्या सारणीच्या पहिल्या स्तंभात वस्तुमान दिले आहे, दुसऱ्या स्तंभात आकारमान तर तिसऱ्या स्तंभात घनता दिली आहे. ही सारणी पूर्ण करण्यासाठी घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान या सूत्राचा वापर करायचा आहे. वस्तुमान 350 किलोग्रॅम असेल आणि आकारमान 175 घनमीटर असेल तर घनता 2 किलोग्रॅम प्रति घनमीटर असेल. आकारमान 190 घनमीटर आणि घनता 4 किलोग्रॅम प्रति घनमीटर असेल तर वस्तुमान 760 किलोग्रॅम असेल. दुसऱ्या सारणीच्या पहिल्या स्तंभात धातूची घनता दिलेली आहे, दुसऱ्या स्तंभात पाण्याची घनता दिलेली आहे आणि तिसऱ्या स्तंभात सापेक्ष घनता दिली आहे. ही सारणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता या सूत्राचा वापर करावा लागेल. पाण्याची घनता 10चा घन एवढी असेल आणि सापेक्ष घनता 5 असेल तर धातूची घनता 5 गुणिले 10चा घन एवढी असेल. धातूची घनता 8.5 गुणिले 10चा घन असेल आणि पाण्याची घनता 10चा घन एवढी असेल तर सापेक्ष घनता 8.5 एवढी असेल. तिसऱ्या सारणीच्या पहिल्या स्तंभात वजन दिले आहे, दुसऱ्या स्तंभात क्षेत्रफळ दिले आहे आणि तिसऱ्या स्तंभात दाब दिलेला आहे. ही सारणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला दाब बरोबर वजन छेद क्षेत्रफळ या सूत्राचा वापर करायचा आहे. क्षेत्रफळ 0.04 चौरस मीटर असेल आणि दाब 20,000 पास्कल असेल तर वजन 800 न्यूटन असेल. तसेच वजन 1500 न्यूटन असेल आणि क्षेत्रफळ 500 चौरस मीटर असेल तर दाब 3 पास्कल एवढा असेल. 6वा प्रश्न आहे, एका धातूची घनता 10.8 गुणिले 10चा घन किलोग्रॅम प्रति घनमीटर आहे तर धातूची सापेक्ष घनता काढा. धातूची सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. धातूची घनता 10.8 गुणिले 10चा घन एवढी आहे. पाण्याची घनता ही 10चा घन किलोग्रॅम प्रति घनमीटर असते. हे उदाहरण सोडविल्यास धातूची सापेक्ष घनता 10.8 येईल. 7वा प्रश्न आहे, एका वस्तूचे आकारमान 20 सेंटीमीटर घन आणि वस्तुमान 50 ग्रॅम आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन आहे तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल? मुलांनो, ती वस्तू पाण्यात बुडण्यासाठी तिची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त म्हणजेच 1 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घनपेक्षा जास्त असावी लागेल आणि तरंगण्यासाठी वस्तूची घनता 1 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घनपेक्षा कमी असावी लागेल. वस्तूची घनता बरोबर त्या वस्तूचे वस्तुमान छेद आकारमान. वस्तुमान दिलेले आहे 50 ग्रॅम तर आकारमान दिलेले आहे 20 सेंटीमीटर घन. हे सोडविल्यास उत्तर येईल 2.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन. म्हणजेच त्या वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त असेल ज्यामुळे ती वस्तू पाण्यात बुडेल. 8वा प्रश्न आहे, एका 500 ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 सेंटीमीटर घन इतके आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन असेल तर ते खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल?
खोक्याने बाजू सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? खोके पाण्यात बुडण्यासाठी त्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त म्हणजेच 1 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन पेक्षा जास्त असायला हवी आणि तरंगण्यासाठी खोक्याची घनता 1 ग्रॅम प्रति सेंटीमीटर घनपेक्षा कमी असायला हवी। खोक्याची घनता बरोबर खोक्याचे वस्तुमान छेद खोक्याचे आकारमान। खोक्याचे वस्तुमान 500 ग्रॅम आहे आणि आकारमान 350 घन सेंटीमीटर आहे। हे सोडविल्यास खोक्याची घनता 1.42 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर एवढी मिळाली। ही घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे खोके पाण्यात बुडेल। प्रश्नात दुसरा प्रश्न विचारलेला आहे, खोक्याने बाजू सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? आर्किमिडीजच्या तत्वानुसार एखादा पदार्थ त्याच्या आकारमाना एवढे पाणी बाजूला सारतो, म्हणजेच खोक्याचे आकारमान 350 घन सेंटीमीटर असेल तर खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान 350 ग्रॅम असेल। स्वाध्यायातील शेवटचा भाग आहे उपक्रमाचा। पाठामध्ये देण्यात आलेल्या सर्व कृतींचे मोबाईल फोनच्या मदतीने चित्रीकरण करा व इतरांना पाठवा। मुलांनो, पुस्तकातील करून पहा या शीर्षकाखाली अनेक कृती आणि प्रयोग दिले आहेत। शिक्षक, पालक किंवा मित्रमैत्रिणींच्या मदतीने या कृती करा, त्यांचा व्हिडिओ बनवा आणि तो इतरांना शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बल व दाब या धड्याखालील सर्व प्रश्नोत्तरे पूर्ण केलेली आहेत। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता भेटूयात पुढील पाठाचा स्वाध्याय सोडविण्यासाठी। धन्यवाद।